दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यास शहर आणि ग्रामीण भागातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हंडोरे लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्यात नाशिक लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत महादेवपूरचे विलास सांडखोरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठाकरे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 22 चे माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे ढोल ताशाच्या गजरात तसेच उंच आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले। वडणे रोड येथून मिरवणूक काढून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। त्यानंतर सर्व मान्यवरांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात केली। हंडोरे लॉन्स येथे शेतकरी बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला आणि युवकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली। त्यामुळे संपूर्ण लॉन्स हे भगवामय झाल्याचे दिसून आलं। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आणि त्या मेळाव्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। देवळी मतदारसंघात काम करत असताना कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी काम करत असतो आणि माझ्या कामाची कोणीच दखल घेत नाही, माझ्याकडे कोणाचं लक्ष नसतं। मी कुठल्याही कार्यक्रम असला की माझे 10-20 कार्यकर्ते घेऊन जातो आणि माझ्याकडे लक्ष नसतं, असं बिलकुल होत नाही। शिवसेनेमध्ये तुम्ही काम करत राहा, तुमच्याकडे निश्चित लक्ष राहतं आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर मी उभा आहे। शिवसेनेत काम करत असताना शाखा प्रमुख पासून सुरुवात झाली, शाखा प्रमुखचं उपविभाग प्रमुख झालो, उपविभाग प्रमुखचं महानगर प्रमुख झालो। ज्यावेळेस शिवसेनेचे 4 महानगर प्रमुख होते, त्यानंतर गेल्या 12-13 वर्षापासून देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आणि याच कामाची पावती म्हणून पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर या सर्वांनी कामाची पावती म्हणून माझी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मला काही कारणास्तव मी शिंदे गटात प्रवेश केला, तिथे मला तालुका प्रमुख पद दिलं गेलं। मी जनतेतून सरपंच असताना काम करताना मला सगळ्या गोष्टी वाटत होत्या, पण जिथे म्हणतात ना स्वतःच्या घरी स्वतःचं घर सोडल्यानंतर करमत नाही आणि मी तिकडे गेलो आणि माझी घुसमट व्हायला सुरुवात झाली। कारण ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतला त्या शेतकरी कुटुंबाची सगळ्यात महत्वाची गोष्ट का सगळ्यात वाईट अवस्था बीजेपीच्या मुळे झाली आणि कांद्याला हमी भाव नाही, द्राक्षाला हमी भाव नाही आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकरी वरपळत होता त्यावेळेस माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि राहुलजी गांधी साहेब यांनी ज्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले, या सगळ्या गोष्टींना आम्ही प्रेरित होऊन मी आणि माझे सर्व सहकारी म्हणजे माझ्या भाऊ जवळजवळ 30-40 गावांमधले आम्ही सर्व सरपंच सदस्य व असंख्य शिवसैनिक आम्ही ठाकरे साहेबांच्या गटामध्ये सामील झालो। पण ती जी परीक्षा होती ती मी उत्तीर्ण झालो, निष्ठेची परीक्षा मी उत्तीर्ण झालो। आता जी परीक्षा चालू आहे, जी 41 दिवसांनी होणार आहे, ती परीक्षा पास होण्याकरता मला तुमची मदत लागणार आणि आपण ती मदत कराल अशी माझी वैयक्तिक आशा आहे। परीक्षा सोपी नाहीये, कोणतीही निवडणूक सोपी नसती। वल्गना करणं सोपं असतं, परंतु निवडणुकीत जिंकणं हे एका माणसाचं काम नाही, हे सर्वच जण आणि आपल्या आशीर्वादाने जे करते त्यामुळेच निवडणुका जिंकता येते ही माझी अपेक्षा आहे आणि भावना आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आज उतरलो आहे। 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपले आशीर्वाद मला मिळावे ही अपेक्षा घेऊन मी आपल्यापर्यंत आलो। आदरणीय उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिलेले, वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब
जिथे कुठे असतील तिथून त्यांचे आशीर्वाद शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आणि प्रत्येक नेत्यावर आहे, अशी माझी वैयक्तिक भावना आहे. येत्या पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला या ठिकाणी लोकसभेचं निवडणूक होऊ घातलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये लोकसभेची धामधूम चालू झालेली आहे. आपलं मतदान हे 5व्या टप्प्यात आहे आणि आपल्याकडे पण या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला उमेदवार फायनल होऊन मला वाटतं 8 ते 10 दिवस झालेले, परंतु समोरचा उमेदवार अजून फायनल नाहीये. त्याचं कारण असं की राजाभाऊंची उमेदवारी ज्यावेळेस फायनल झाली त्याच्या आधी बरेच जण त्या ठिकाणी सांगत होते उमेदवारी मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. परंतु राजाभाऊचं नाव पुढे आल्यानंतर मला वाटतं कोणी पाय धरायला त्या ठिकाणी तयार नाही, म्हणून यांना उमेदवारी जाहीर करायला उशीर होतोय असं म्हटलं तो अवघड ठरला. यावेळी लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे तसेच शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, माजी नगरसेवक केशव पोरजे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, कोंडाजी मामा आव्हाड, दत्ताजी गायकवाड, विलास शिंदे, नैना घोलप, भारती ताजनपुरे, अशोक पाळदे, जयंत गाडेकर, हरिभाऊ गायकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिवसैनिकांनी राजाभाऊ वाजे तसेच केशव पोरजे यांना गुलाब पुष्पाचा मोठा पुष्पहार त्यांच्या गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले आणि सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.